नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे मराठी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचे जे डिझाईन आहे ते एकदम खतरनाक असे असं डिझाईन असणार आहे मित्रांनो. ज्याची काही पी-एच-डी फाईल आहे मित्रांनो, ते एकदम फ्रीमध्ये असणार आहे. ती कशी डाउनलोड करायची, काय करायची तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहा आणि अशाच नवनवीन डिझाईनसाठी या पोस्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया आपण डिझाईन कशी बनवली. तर बघा, सर्वात पहिले काय करायचं आहे, आपल्याला फाईलवरती जायचं आहे. इथून न्यूवरती जायचं आहे. न्यूवरती गेल्याच्यानंतर काय आहे, आपल्याला त्याची साईज आणि विथ आपल्याला इथं टाकायची आहे. आपण विथ जे आहे ते 8.5 ठेवणार आहे आणि ज्याची हाईट जी आहे ती 12 ठेवलेली आहे आणि रिझोल्युशन मी 300 घेतलेलं आहे. आणि ज्याची आपण इथून बघा, इथून काय होतं, गडबड काय होतं, काय काय नवीन डिझायनरचे की ते इथं पिक्सलमध्ये हे करतात. काय राहतं, पिक्सलमध्ये साईज वेगळी राहतं, इंचेसमध्ये वेगळी राहतं. मोस्टली तर आपण फोटोशॉपमध्ये डिझाईन करताना इंचेसमध्येच ठेवतो. तर आपण इथून क्रिएट करायचं आहे. बघा, आपलं जे पेज आहे ते क्रिएट झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, बघा आपण जे काही मटेरियल यूज केलेलं आहे तुम्हाला ते मी दाखवून देतो आपण काय काय यूज केलेलं आहे. बघा, आपण हे जे आहे 2 बॅकग्राऊंड घेतलेले आहे गुगलवरतूनच सर्व मटेरियल घेतो आपण, काय पेड मटेरियल घेत नाही मित्रांनो. बघा, हे 2 बॅकग्राऊंड घेतले, एक सनलाईट पेन जी घेतलेली आहे आणि एक जी फुलाची माळ राहतं ती माळ घेतलेली आहे. आणि हे जे नाव आहे मित्रांनो, हे पहिले आपण कॅलिग्राफी करून घेतलेलं आहे. ते कसं केलं, काय केलं, मी त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. आणि हे टेक्स्ट आपण गुगलवरून कॉपी करून घेतलेलं आहे. जी आपल्याला गणपती बाप्पाची इमेज देते, जी मूर्ती दिसते, आपण ते काही इमेजमधून क्रॉप करून घेतलेली आहे. ती मला परफेक्ट वाटली म्हणून त्याला क्रॉप करून घेतलेलं आहे मित्रांनो पेन टूलला. ते बी आपण तुम्हाला सर्व काही सांगणार आहे आपल्या चॅनलवर. सगळं काही व्हिडिओ येत जातील आपल्या चॅनलवरती. तर चला बघू आपण ही डिझाईन कशी बनवली. एकदा तुम्ही डिझाईन बघू शकता काय कशी बनवली, काय बनवली. सर्वात पहिले आपण काय करणार आहे, बघा, एक कलरची लेअर घेणार आहे. बघा, आता मी जी लेअर घेतलेली आहे एक्झॅक्ट मी तिकडून आता ड्रॅग अँड ड्रॉप घेतलेली आहे, कारण की थोडं कलर कमी जास्त न म्हणून. आपण कशी घेतली, काय घेतली ते बी सांगतो. ते बघा, एक ब्लँक पेज आहे आपलं. तर आपल्याला कलर चूज करायचं, काय करायच्या वेळेस आपण काय करतो, बघा इथं फिल्टर आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे. इथं बघा सर्वात वरती सॉलिड कलर दिसते, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथून काय आहे, तुम्हाला एक कलरचे बॅकग्राऊंड घेऊ शकता तुम्ही, कोणतं बॅकग्राऊंड घ्यायचं, काय बॅकग्राऊंड घ्यायचं तुमच्या याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. बघा, आता मी असं आपण इथून बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. ओके, इथून मी पहिलेच घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ऑफ करतो. आता बघा, हे आपण असं ग्रीन टोनचं बॅकग्राऊंड घेतलं. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे सर्व काही गोष्टी. तर आपण सर्वात पहिले काय करणार आहे, पहिलं बॅकग्राऊंड घेऊ आपण असं इकडं ड्रॅग अँड ड्रॉपच करून घेतो आपण. ओके, त्याला आपण असं झूम करून घेऊ. जसं आपल्या पहिल्या जे आपण पहिले डिझाईन बनवलं आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण सर्व काही ठेवणार आहे. डिझाईनमध्ये थोडे काही चेंजेस होत असतात आणि होतच राहत असतात, कारण की प्रत्येक डिझाईनमध्ये थोडी काहीतरी अलग होतच राहतं मित्रांनो. प्रत्येक डिझाईन सेम होणार असं काही नसतं. तर आता याला काय करायचं आहे, आपल्याला मास्किंग करायचं आहे, म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये याला मर्ज करायचं आहे. मर्ज करण्यासाठी आपण काय करू, याला सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं बघा मास्किंगचं ऑप्शन दिसते, ते क्लिक करू. बघा, इथं मास्किंगचं सिलेक्ट झालेलं आहे. तर आपण काय करायला, इरेज करणे मित्रांनो. इरेज करायचे बरेच काही ऑप्शन आहेत. तुम्ही इथं ग्रेडियंटनं बी इरेज करू शकता, तुम्ही ब्रशनं बी इरेज करू शकता. ब्रशनं कसं करायचं ते तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी. ते आपण एक स्टेप बाय स्टेप जाणार आहे तुम्हाला. तर आपण या डिझाईनमध्ये कसं काय केलं तेच तुम्हाला मी सांगतो. आपण काय करायचं, इरेजर टूल घेणार आहे. इरेजर टूलचं शॉर्टकट ई आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याला आपण झूम करतोय, झूम आपण स्क्वेअर मार्केटनं करतोय. थोडं झूम करून घेऊ, असं अप्लाय करून घेऊ. ओके, बघा अप्लाय केल्याच्यानंतर ते इरेज होतं आहे. आपल्याला आता एवढं ठेवायचं जेवढं की आपण पहिल्या डिझाईनमध्ये ठेवलेलं आहे. बस, ओके, आता परफेक्ट झालेलं आहे. तर काय आहे, दिसायला चांगलं नाही वाटत, पण फायनल रिझल्ट हा लास्टलाच दिसणार आहे मित्रांनो. प्रत्येक तसंच राहतं. तुम्ही कोणती डिझाईन करायला घेतले की तुम्हाला एक आयडिया लागत नाही आहे. ती आयडिया काय आहे, तुम्ही फक्त करत राहा काहीतरी क्रिएटिव्हिटी. त्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जातं की का इथं हे घ्यायचं आहे, तिथं ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळं काय आहे की नवीन नवीन तसंच होतं, प्रत्येक वेळेस तसंच होतं. माझ्याकडून मी तसंच व्हायचं की मला आयडिया येत नव्हती. आता मला थोडंफार सर्व काय येतं. त्याच्यामुळं हार मानू नका. आणि आपण जे डिझाईन बनतो याचे पी-एच-डी फाईल तर तुम्हाला मी फ्रीमध्येच देणार आहे. पण ते तुम्ही घेतल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात काय चेंजेस करू शकता ते करायचं बघा तुम्ही मित्रांनो. तर आपण याला काय करणार, असं झूम करून घेऊ परफेक्ट. आणि याला बी मास्किंग करून घेऊ आपल्या बॅकग्राऊंडमध्ये. आता मला काय वाटतं की जे आपलं बॅकग्राऊंड आहे थोडं जास्त झूम झालेलं आहे. आपण थोडं अजून झूम आउट करून घेऊ, म्हणजे काय होतं की ते परफेक्ट बसून जाईल त्याच्या आपल्यावरती. ओके, आता याला काय करणार, आपल्याला मूर्तीला बी आपल्याला मास्किंग करून घेऊ लागणार आहे, कारण की त्याला बी थोडं मर्ज करून घ्यावं लागणार आहे आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये. त्यासाठी आपण इमेजला सिलेक्ट करू, परत तिथं मास्किंगवर जाऊ. आपलं जे इरेजर टूल आहे आपण पहिलं जे यूज केला होता तोच इरेजर टूल घेऊ. आणि त्याला जी साईज आहे त्याची जी साईज आहे थोडी कमी करून घेऊ मित्रांनो. आणि असं अप्लाय करू.
ओके झालं आहे आता, झालेलंच आहे ऑलमोस्ट. आता परफेक्ट दिसते. थोडंफार ते राहिलेलं आहे, त्याला आपण थोडं कवर करणार आहे आपण त्या व्हिडिओच्या समोर, तुम्हाला समजून जाईल आपण काय काय यूज करणार आहे याच्यामध्ये. आता काय राहिलेलं आहे आपण झालं, आता आपण दुसरं बॅकग्राऊंड घेणार आहे. दुसरं बॅकग्राऊंड जे आहे आपण एका मंदिराचा फोटो घेतलेला आहे, तो बी आपण गुगलवरून डाउनलोड केलेला आहे. तर ड्रॅग अँड ड्रॉप करायचो, त्यानंतर आपण याला झूम करून घेऊ, एकदम परफेक्ट असं अलाइनमेंट करून घ्यायचं आहे. आणि जे आपण मटेरियल यूज करतो मित्रांनो, ते मटेरियल आपण असं घ्यायचं आहे मटेरियल आपल्याला डिझाईनमध्ये, की ते एकदम परफेक्ट तुमच्या डिझाईनला मॅच झालं पाहिजे. चला बघा आता ते घेतलेलं आहे. आता काय आपण काय झालेलं आहे की ते जे लेअर आहे आपण सर्वात वरती ठेवलेलं आहे. आता आपल्याला आपण याच्या जे बाप्पाची मूर्ती आहे याच्या खाली घेऊन येऊ. बघा आता डिझाईनमध्ये काहीच केलेलं नाही, आपण फक्त 2 बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, एकदम परफेक्ट. आपण तुम्ही आता याच्यामध्ये अजून काही तुमच्या अकॉर्डिंग चेंजेस करू शकता, तुम्हाला जसं लागते की तर तुम्हाला काय वाटतं की हा भाऊ इथे हे नको ते नको, तर ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. पण काय आहे की आता मी जसं केलंय तुम्ही तसं करायचा प्रयत्न करू नका. म्हणजे तुम्ही ही डिझाईन तुम्हाला भेटणार आहे, पण तुम्ही याच्यात काय क्रिएटिव्ह करू शकता अजून, ते तुमची हे असणार आहे. कारण की तुम्ही थोडा आयडिया लावसाल तर तुमचं थोडं स्किल इम्प्रूव्ह होणार आहे मित्रांनो. बघा आता एकदम ओके झालेले आहे. आता याच्यामध्ये काय करू आपण, सर्वात पहिले तर आपण लेअर लॉक करून घेऊ. काय होतं आपण लेअर लॉक नाही केलं ना, त्याचं अलाइनमेंट हुकून जातं. लॉक करायला काय करू आपण, एकदा पहिले इथं बघा तुम्हाला थोडं दिसत असेल की इथं व्हाईट व्हाईट दिसतंय, म्हणजे इथं एकदम प्रॉपर अशी मास्किंग झालेली नाही आहे. तर मग त्याला आपल्याला कवर करण्यासाठी काय करू आपण, बघा इथं जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यावरती एक नवीन लेअर क्रिएट करू. ओके, नवीन लेअर घेतलं त्यानंतर आपण इथून ब्रश टूल घेऊ. ब्रश टूल घेतलं त्यानंतर त्याची ओपोसिट इथं आपण कमीच आहे बघा, आणि इथं कलर ब्लॅक ठेवू त्याचा आपण. आता आपल्याला काय करणार आहे, जिथं जिथं आपल्याला वाटतं की थोडं थोडं व्हाईट व्हाईट दिसते आपण तिथे तसं अप्लाय करू. म्हणजे काय होईल की ते झाकून जाईल. आणि आपले पहिलेच बॅकग्राऊंड असं आहे मित्रांनो की ते त्याच्यामध्ये ते कवर होतं आहे. कारण तुम्हाला बॅकग्राऊंडला तसं चूज करायचं आहे. डिझाईन कधी बी डिझाईन बनवताना तुम्ही ॲड लावताना असं बॅकग्राऊंड घ्या, त्याच्यामध्ये ते मॅच होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जास्त काम करायचं हे नसणार आहे मित्रांनो. ओके बघा आता ते थोडं वेगळं वाटतं, त्याच्या ऑपोजिट आपण इकडून अजून कमी करून घेऊन घेऊ, म्हणजे ओके होऊन जाईल. बस ओके झालेलं आहे मित्रांनो, आता ते मॅच झालेलं आहे. त्यानंतर आपण अजून थोडं कवर करू, तर जर आपल्याला वाटलं काय म्हणजे चेंजेस करायचे असले तर आपण अजून करता येईल. आपण सर्वात पहिले काय करू, लेअर लॉक करून घेऊ. लेअर लॉक केलं की आपलं काम करायला इझी जातं. बघा जे खालचे लेअर आहे, खालच्या सर्वात खालच्या बॅकग्राऊंडला लॉक करून घेऊ, वरचं बॅकग्राऊंड सर्व लेअर आपण एकदा लॉक करून घेऊ. त्याच्यानंतर आपण समोरचं काम चालू करू. आता याच्यामध्ये काय करणार आहे आपल्याला, याच्यामध्ये आपण जे फुलाची माळा घेतलेली आहे बघा, बघा ही फुलाची माळा जी आहे ती आपण इथं लावणार आहे. अशी ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ, याला झूम करून घेऊ. आणि याचं मी तुम्हाला सांगणार आहे की काय होतं की आपण बरेच वेळा अशी गुगलवरून डाउनलोड करतो, तर ते काय होतं ते पेजी फॉर्मॅटमध्ये येत नाही. पण ते नाही आलं त्याच्यानंतर आपल्याला काय करणं आहे, काय कसं यूज करणं आहे त्याचाच, तर मग ते तुम्हाला मी नंतर आपल्या यूट्यूब चॅनलला त्याचे व्हिडिओ मी टाकेल, तुम्हाला सगळं काही समजून सांगेल त्याच्यामध्ये. आपण आता काय करणार आहे, याचे जे याला बी आता आपण काय करणार आहे, गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागं घेणार आहे. ओके आता काय होतं ते वेगळं दिसते, तर मग अशा वेळेस काय होतं, तुम्ही अशी एखादी डिझाईन आता मी गुगलवरून घेतलेली बघा, याला थोडं ब्लॅक बॅकग्राऊंड आहे. आता काय होतं काही वेळेस मग ते त्याला वाटतं की नवीन डिझायनरला वाटतं की सर आपण PNG घेतली पण मग अशी का दिसते, तर टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो. असं झालं त्याच्यानंतर तुम्ही काय करता, याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला बघता, तर मग त्याची अजून क्वालिटी जातं आणि ते परफेक्ट होणार नाही. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, फक्त इथं बघा ब्लेंडिंग मोडचा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करायचं आहे, याला स्क्रीन करायचं आहे. बघा ते झालं, एकदम ओके झालेलं आहे, अप्लाय झालेलं आहे, काहीच केलेलं नाही आहे. फक्त एका क्लिकमध्ये ते त्याचं सर्व काही सेटिंग चेंज झालेलं आहे, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. त्याचं कन्फ्यूज नाही यायचं, स्टेप बाय स्टेप काम करत राहायचं, सर्व काही होऊन जातं. थोडं याला अजून थोडं अलाइनमेंट करून घेऊ आपण, काय होणार प्रॉपर ते दिसेल. आपण याला बी लॉक करून घेऊ. तर काय आहे जे आपण मंदिराचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे तो थोडं साईडला गेलेलं आहे बघा, त्याला पण थोडं सेंटर अलाइनमेंट करून घेऊ. बस ओके, परत लॉक करून घेऊ. आपण टेक्स्ट यूज करणार आहे, जो टेक्स्ट आहे मी पहिलेच बनवून घेतलेला होता, मग ते कसा बनवला काय बनवला तुम्हाला मी सांगणार आहे. ही कॅलिग्राफी आहे मित्रांनो, ही कॅलिग्राफी तुम्ही गुगलला बी मिळू शकतं. पण हे मी काय केलं होतं, मी स्वतः बनवली होती. कारण काय राहतं आपण डिझाईनमध्ये काय क्रिएटिव्ह करताय, ही आपली क्रिएटिव्ह आपलीच राहणार आहे. त्याच्यामुळे मी स्वतः बनवली होती. ती कशी बनवली होती त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे काय आहे आपण जे काही व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला लगेच भेटून जातील. तर असं झूम करून घेऊ आणि तसं अलाइनमेंट करून घेऊ. बस ओके. बघा आता ऑलमोस्ट आपली झाली आहे 90% तर आपलं काम झालेलं आहे, ते एकदम परफेक्ट दिसतंय मित्रांनो. आता काय आहे याच्यामध्ये अजून आपल्याला टेक्स्ट ॲड करणं आहे. आता काय झालेलं आहे,
बघा मित्रांनो, सगळे डिझाईन तर कवर दिसते. हा जो पेज आहे हा पण आपण कवर करणार आहे. ते कसं करणार आहे तुम्हाला समजून जाईल. पण बघा इथं जो पेज आहे तो एकदम ऑड वाटतोय, म्हणजे एकदम भारी वाटत आहे. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह करावं लागणार आहे, कारण की असं काय राहतं डिझाईनवरती जेवढा पेज दिसणार तेवढी तुमची डिझाईन खराब दिसणार आहे. तुमची जेवढा पेज तुम्ही तुम्ही काय आहे पेज म्हणला की तुम्हाला काय तर काहीतरी कवर करावं लागणार आहे कशाने तरी. तर तुम्हाला जे पेजमध्ये काहीतरी टाकावं लागणार आहे, पण टाकल्याच्या नंतर ते तुमच्या डिझाईनला मॅच झालं पाहिजे असं काहीतरी यूज करणार आहे. तर आपण हे काय आहे आपला पेज दिसते, आपण याला म्हणजे कवर करण्यासाठी आपण काही टेक्स्ट घेतलेला आहे. बघा हा टेक्स्ट आहे जो की मी पहिले गुगलवरूनच कॉपी घेतलेला आहे आणि त्याचा अलाइनमेंट मी पहिलेच करून घेतलं आहे. कारण टेक्स्ट अलाइनमेंटला जास्त टाईम लागतो, त्यामुळे पहिलेच त्याचा टेक्स्ट अलाइनमेंट करून घेतलेला आहे. आता बघा आपण याला काय करणार, ग्रुप करून आपण याला असं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ, म्हणजे काय आपला जास्त टाईमपास होणार नाही आपला. इकडे असं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. आता याला परफेक्ट असं अलाइनमेंट करून घेऊ. ओके, असं इथं लावून घेऊ. बस झालेलं आहे. बस आपली बघा तुम्ही डिझाईन, आता फायनल डिझाईन एकदम परफेक्ट अशी डिझाईन झाली. आता काय होते बघा, झालेलं आहे एकदम परफेक्ट दिसतंय मित्रांनो. आता ही डिझाईन आपलं 90% काम झालं आहे. आता फक्त लास्ट प्रोसेस बाकी आहे आणि ती तुम्हाला सांगल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल की काहीतरी दाखवण्यासाठी तुम्ही किती इझिली डिझाईन बनवली आहे. बघा आता आपली पहिली डिझाईन बघून घेतो मी, एकदम किती भारी दिसते. याच्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे, बस वन क्लिकमध्ये एवढी ग्लो दिसते. याचा कसा दिसतो आपण तर तुम्हाला दाखवतो. बघा आपण काय केलं, एक सनलाईट पेन यूज केलेलं आहे. बघा ही गुगलवरूनच घेतलेलं आहे मी. त्याला आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ एकदा. बघा त्याला आपण झूम करून घेऊ. परफेक्टली झूम घेतल्यानंतर आपण काय करू, याला जे गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्या मागे टाकू. बघा मूर्ती कुठे आहे गणपती बाप्पाची, बघा इथे आहे. म्हणजे इथं टाकून घेऊ. बघा इथे टाकल्याच्या नंतर काय आता आपल्याला बघा आता कसं दिसते. आता आपल्याला बस काय करणं आहे, याचं ब्लेंडिंग मोडवर जायचं आहे आणि याची सेटिंग आहे स्क्रीन करायची आहे. त्याला अजून झूम करून घ्यायचं आहे. बघा एकदम असं ग्लो दिसते, एकदम परफेक्ट इमेज दिसते मित्रांनो आपली. काहीच केलेलं नाही आहे, एकदम परफेक्ट डिझाईन झाली आहे आपली. आता काहीच केलेलं नाही आहे, बस वन क्लिकमध्ये तुम्हाला एकदा तुमच्या समोर आहे मित्रांनो. काहीच नाही, फक्त सनलाईट पेन जे ॲड केलेलं आहे मी तुम्हाला, काहीच केलेलं नाही आहे. तर तुम्हाला असं काहीतरी क्रिएटिव्ह करावं लागणार आहे मित्रांनो. बघा एकदम सिम्पल किती लेअर झाला आहे मित्रांनो, किती लेअर झाला आहे मित्रांनो. बघा फक्त एवढे लेअरमध्ये आपण एवढी भारी डिझाईन बनवलेली आहे. आपण याच्यामध्ये काय करणार आहे, अजून कलर ग्रेडिंग करणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, हे सर्व जे आपण बनवलं आहे याची एक न्यू लेअर तयार करणार आहे. म्हणजे एक त्याची JPG मध्ये लेअर तयार करणार आहे. त्यासाठी काय करतो आपण, कंट्रोल Alt Shift E. त्यानं काय होतं, जेवढं काय आपण लेअर बनले आहे आपल्या त्याच्यात एक इमेज तयार होतं. बघा ती झालेली आहे, तर दिसेल तुम्हाला. आपण याच्यावरती काय करण्याची कलर ग्रेडिंग करणार. त्यासाठी आपण काय करतो, कलर ग्रेडिंगसाठी कॅमेरा रॉ फिल्टर द्यायचा आपल्याला. आपण कंट्रोल Shift A यानं काय होतं, कॅमेरा रॉ फिल्टर ओपन होतो. बघा आता आपण काय करू, याच्यामध्ये कलर वाढून देऊ. फक्त आपण काय व्हायब्रेशन वाढून देऊ, त्याचं व्हाईटनेस वाढवू आपण थोडी, आणि इथून आपण त्याची क्वालिटी बी वाढवून घेऊ थोडी, म्हणजे काय ते अजून भारी दिसेल. आणि जे टेक्स्चर आहे ते बी थोडं वाढवून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये अजून जेवढे काही टेक्स्चर झालेलं आहे ते सगळं ओके दिसणार. बघा आता डिझाईन फायनल आउटपुट तुम्ही बघू शकता. एकदम फायनल आउटपुट तुम्ही बघू शकता, एकदम ओके अशी डिझाईन झालेली आहे. आपली जी पहिली डिझाईन बनवली होती आपण, ती तरी थोडी डल वाटते, त्याच्यापेक्षा पण भारी डिझाईन बनवली आहे आपण. त्याच्यामुळे काय डिझाईनमध्ये थोडंफार क्रिएटिव्हिटी होत राहतं, कमी जास्त होत राहतं. तर डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती अशाच नवीन नवीन जे PhD फाईल आहे ते तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व फोटोशॉप काय असतं, काय कसा यूज करायचा, कसं डाउनलोड करायचं, सर्व काही गोष्टी मी आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगणार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.